वेलकम टू पिशू किचन। आज आपण छान हिरव्यागार शेपूच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत आणि खूप झटकीपट भूक लागली की आपल्याला भाजी करायचा कंटाळा येतो ना, तेव्हा ही खूप लवकर होते आणि 5 मिनिटसुद्धा लागत नाही भाजी बनायला। मी अशी बघा कवळी कवळी भाजी निसून घेतलेली आहे आणि त्याच्या अशा जाडसर काड्या आहे ना, आपण काढून घेऊया। हे बघा आता त्याच्या काड्या काढून घ्यायच्या अशा जरड असलेल्या जाडसर। आणि ही भाजी कापायच्या पहिलेच आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, त्यामुळे याला माती वगैरे असलेली निघून जाते। आणि ही भाजी पचायला खूप हलकी राहते। ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला अन्नपचन होते, डायजेशन सिस्टीम ही आपली सुधारते। म्हणून हिवाळ्यात ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे आणि भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या हिवाळ्यात मिळतात। आता इथे मी पॅनवर 1 चमचा तेल टाकलेला आहे। एक मीडियम आकाराचा कांदा छान बारीक चॉप करून घेतलेला आहे, ते फ्राय करून घेऊया आपण 2 ते 3 मिनिट मस्त। आणि भाजी खाण्याचे भरपूर शरीराला फायदे होतात। बरेच लोक म्हणतात भाजी खाल्ल्यामुळे ढेकर येतात, पण अशा प्रकारची बनवली ढेकर येत नाही। इथे मी लसण, जिरे आणि आल्याचा पेस्ट टाकलेला आहे। लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्या होत्या। 2 मिरच्या मी बारीक चॉप करून घेतलेले आहे, ते सुद्धा परतून घेऊया। सर्व इन्ग्रेडियंट आपले हे छान तेलात परतून घ्यायचे, त्यामुळे छान टेस्ट येते। धनेपूड 1 चमचा, ते सुद्धा परतून घेऊया 2 ते 3 मिनिट। हळद या भाजीला आहे ना कमी टाकायची। कुठलीही हिरवी पालेभाज्या किंवा हिरव्या ताज्या भाज्या करत असल्या ना की कमी टाकायची। बारीक चॉप करून घेतलेली आहे मी शेपू। आता हिरव्या पालेभाज्या बनवताना आपण हळद कमी टाकली असतात ना, त्याचा कलर हा हिरवाच राहतो। आता छान परतून घेऊया। आता या भाजीला झाकून आपल्याला शिजून घ्यायची नाही, अशीच परतायची आणि गॅसचा पॉवर हा मी कमी ठेवलेला आहे, त्यामुळे छान टेस्ट येते आणि खायला पण खूप चांगली लागते। बघा किती छान आपली भाजी परतल्या जात आहे। आणि ज्या लोकांना भाजीचं खाल्ल्यास ढेकर येतं ना, त्या लोकांनी अशा प्रकारची भाजी खाल्ली असतात, त्या भाजीचा वासही येणार नाही आणि ढेकरसुद्धा येणार नाही। आणि आपली भाजी आता तयार झालेली आहे। आता इथे मी भाजलेले शेंगदाणे टाकत आहे। तुम्ही हवं वाटलंच तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता, पण शेंगदाणे खूप छान लागतात, प्रत्येक घासा परत येते आणि मुलांना टिफिनमध्ये दिली असतात, आवडीनं खातात आणि आपणही ऑफिसला टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो। चवीनुसार मीठ हे भाजी शिजत येतानाच टाकायचं आहे, सुरुवातीला टाकायचं नाही, कारण भाजीची क्वांटिटी ही शिजल्यानंतर कमी होते। आणि आता छान 2 ते 3 मिनिट आपले शेंगदाणे या भाजीत वाफवल्या जातात। गॅस बंद करून घ्यायचा आहे परतल्यानंतर 2 ते 3 मिनिट। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि तुम्ही कोणत्या भागातून बघत आहे। तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। थँक्यू।